नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखामध्ये आपले स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कुरकुरीत असा हलवा फ्राय. तळल्यानंतर सुद्धा वरचं जे कोटिंग असतं ते अजिबात निघणार नाही. ते कसं निघणार नाही याच्यासाठी काय काय लागेल ते चला तर पाहूया आपण. यासाठी लागणारं साहित्य. इथे मी हलवा जो मार्केटमधून कट करून आणलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपला घरगुती म्हणजे मी कोळी मसाला 2 चमचे घेतलेला आहे, धणा पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, 1 चमचा हळद घेतलेली आहे. तसेच लिंबाचा रस घेतलेला आहे मी. आणि मी इथे चवीपुरते मीठ आणि आलं लसूण पेस्ट, 3 चमचे रवा घेतलेला आहे, 1 चमचा मी बेसन घेतलेला आहे, 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि तळण्यासाठी तेल. सुरुवातीला आपण जो लिंबाचा रस आहे तो आपण लावून घेऊया याच्यावरती. घेणार आहोत आपण इथे. लिंबाचा रस नंतर आपण आलं लसूणची पेस्ट घेऊया. नंतर आपला चवीपुरती मीठ म्हणजे साधारण आपण अर्धा चमचा तरी आपण इथे, मोठा चमचा म्हणजे अर्धा, छोटा चमचा असेल तर 1 चमचा आपण इथे मीठ घालून घेणार आहोत. नंतर इथे मी धणा पावडर घेतलेली आहे ती घालूया अर्धा चमचा. आपण हळद घालून घेऊया. आपण हळद घेतली होती 1 चमचा, त्यातली आपण निम्मी हळद आपण इथे घालून घेणार आहोत इथे. नंतर आपला मी इथे कोळी मसाला वापरलेला आहे तो मी घालून घेणार आहे 1 चमचा. नंतर गरम मसाला आपण इथे वापरलाय तो सुद्धा आपण इथे घालणार आहोत. गरम मसाला मात्र आपण थोडाच घेतलेला आहे, अर्धा चमचा, त्याच्यातला आपण निम्मा आपण इथे घालून घेणार आहोत. नंतर हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित त्या प्रत्येक पीसला लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला आपण ते लावून घेणार आहोत. वरची बाजू आपण लावून झाली की त्याच्या मागच्या बाजूला सुद्धा आपण ते व्यवस्थित साहित्य म्हणजे लावून घ्यायचंय. मॅरिनेट करून तुम्ही ठेवण्याची जास्त गरज नाही, पण एक 10 मिनिटं तरी आपण ठेवला तर त्याचा जो मसाला असेल तो व्यवस्थित त्या मच्छीमध्ये मुरतो आणि त्याची टेस्टही मस्त लागते. अशा प्रकारे मी सर्व जो पीस आहेत त्यांना हा सगळा मसाला लिंबू वगैरे लावून झालेला आहे आपल्या इथे. ते आपण आता साईडला ठेवूया एक 10-15 मिनिटासाठी. आणि आपण वरती जे कोटिंग करणार आहोत रव्याचं ते करून घेऊया. त्यामध्ये इथे तुम्ही बघाल इथे रवा घेतलेला आहे मी, कॉर्नफ्लोअर 1 चमचा घेतला आणि 1 चमचा बेसनचं पीठ. रव्याचं प्रमाण एक साधारण अर्धी वाटी होईल एवढं घेतलं तरी चालेल. त्यामध्ये सर्व आपण मिक्स करून घेऊया. हे तिन्ही आपण साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. बेसन आणि आपण कॉर्नफ्लोअर यासाठी घातलेलं की त्याच्यामध्ये जे आवरण असतं, वरचं जे कोटिंग असतं ते निघू नये म्हणून आपण घातलेलं. यामध्येच आपण धणा पावडर होती थोडीशी ती घालूया. आपला मसाला होता घरगुती आपण जो तो घालायचा आहे. मीठ घातलेलं आहे मी इथे. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आता आपण एक एक पीस आहे जो हलव्याचा तो त्या पिठामध्ये म्हणजे आपण जे तयार केलेलं आहे मिश्रण कोटिंगसाठी त्यामध्ये दाब देऊन व्यवस्थित दोन्ही बाजूला ते मिश्रण आपण लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण तो हलव्याचा जो पीस आहे तो मस्त कुरकुरीत दोन्ही बाजूने होईल. आपण बघाल इथे व्यवस्थित मी दाब देऊन त्याच्यावरती लावून घेत आहे. अजून एक तुम्ही बघाल इथे मी पीस घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता लावून घ्यायचं आहे आपण व्यवस्थित. अशा प्रकारे आपण सर्व जे पीस आहेत त्यांना लावून घेऊया ते कोटिंग. एकीकडे मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे. तेलाचं प्रमाण मात्र मित्र-मैत्रिणींनी साधारण अर्धी वाटी, आता तुमच्याकडे हलव्याचे किती पीस आहेत त्याच्यावर डिपेंड आहे ते. एक मोठे 2-3 चमचे आपण इथे तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण एक एक हलव्याचे एक एक पीस आपण मस्तपैकी तळण्यासाठी ठेवूया. एक एक आता मी पीस ठेवणार आहे तेलामध्ये इथे तव्यावरती.
गॅसची फ्लेम मात्र आपण पॅन गरम झाला की त्यानंतर आपण एक मीडियम करून ठेवायचे, फास्ट ठेवायचे नाहीये. आता कोटिंग वरून करपेल आणि आतून मात्र मच्छीचा जो मांस असतो ते कच्चच राहील. जास्त स्लो पण ठेवू नका, पण मीडियम असेल तर चालेल. अशा प्रकारे आपले पीस इथे फ्रायसाठी ठेवलेले आहेत. एक साधारण 6-7 मिनिटांमध्ये आपण त्याची दुसरी बाजू करण्यासाठी ते पलटून घ्यायचे. तोपर्यंत आपण एक बाजू छान मस्त शिजवून द्यायचे. सुरुवातीला तुम्ही 7-8 मिनिटं ठेवलात तरी चालेल. मग गॅसची फ्लेम एकदम कमी करा. जास्त फास्ट ठेवू नका. नंतर मग आपलं वरचं बघाल आपण पूर्णपणे कोरडं जे होतं म्हणजे ड्राय होती बाजू, ती आता तेलाने बरोबर ओलसर झालेली आहे. आता ते आपण ती पलटून घेऊया. एक-एक करून आपण पीसचं एक-एक पलटी मारून घेणार आहोत. म्हणजे दुसरी बाजू सुद्धा आपली व्यवस्थित फ्राय होईल. आपल्याला दिसेल त्याच्यामध्ये कुरकुरीतपणा किती आलेला आहे तो. अशा प्रकारे मी सर्व हे पीस आहेत ते पलटून घेणार आहे. मित्रमैत्रिणी नक्की अशा प्रकारे एकदा हलवा फ्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या मित्रमैत्रिणींकडे सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशा प्रकारे आपल्या हे आता हलवा फ्राय तयार झालेला आहे. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.